choice is clear, fresh and healthy, always here. Eat the rainbow, start to glow. Namos, Milnamos, Milnamos. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिलनमोज हेल्दी चॉईस चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत हेल्दी मखाना लाडू साखर न घालता. मखाना हा वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये कमी कॅलरी, कमी फॅट असतं, म्हणून पोट भरल्यासारखे वाटते. तसंच ते हृदयासाठी चांगले आहे. त्यामध्ये कमी सोडियम आणि जास्त मॅग्नेशियम असतो. मखाना हा ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला सुद्धा मदत करतो. मग चला आपण बघूया मखाना लाडूसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण. 2 वाटी नंतर घ्यायचे आहेत 10 ते 15 काजू आणि 10 ते 15 बदाम. नंतर आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे अक्रोडचे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर घ्यायचे आहेत थोडेसे मनुके आणि थोडे टरबुजाच्या बी आणि 1 चमचा खसखस. आपण लाडूमध्ये साखर किंवा गूळ वापरणार नाही, म्हणून आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे अंजीर, त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि 12 ते 15 खजूरचे आपण बी बाजूला काढून घ्यायचे आहेत. यामुळे लाडूला नैसर्गिक गोडवा येईल, कारण आपण लाडूमध्ये साखर किंवा गूळ काहीही वापरणार नाही आहोत. चला तर मग आता आपण बघूया कृती. सर्वात प्रथम एक पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यात मखाने भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर मखाना व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मखाना भाजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक मखाना घेऊन त्याला थोडंसं 2 हातांनी दाबून बघायचं. थोडंसं बोटांनी दाबल्यानंतर मखाना लगेच क्रिस्पी असतो, त्यामुळे तो तुटतो. मखाना भाजल्यानंतर क्रिस्पी बनतात आणि तो लगेच तुटतो. नंतर मग क्रिस्पी झालेले मखाने एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि ते थंड झाले की त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. नंतर ती पावडर एका ताटात काढून घ्यायची. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून बदाम, काजू आणि अक्रोडचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत. यांना पण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. हे सगळे सुकेमेवे भाजले की बाजूला काढून घ्यायचे. यानंतर मनुके भाजून घ्यायचे आहेत. मनुके भाजले की ते थोडेसे फुगतात, मोठे होतात, मग ते काढून घ्यायचे. नंतर आपण भाजणार आहोत खसखस आणि भोपळ्याच्या बी. यांना पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. नंतर अंजीरचे तुकडे आणि आपण बी काढून घेतलेले खजूर हे आहेत. यांना थोडंसं तूप टाकून गॅस बारीक करून भाजून घ्यायचे आहेत. अंजीर आणि खजूर नंतर एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले खजूर, अंजीर आणि मनुके यांची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर ड्रायफ्रूट आणि खसखस हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पण बारीक पावडर करून घ्यायची आहे. नंतर
आपण मखाना पावडर, ड्रायफ्रूट पावडर आणि अंजीर आणि खजूरची जी पेस्ट बनवली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकायचं आहे. नंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्याचे लाडू बनवायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या साईजचे लाडू तुम्ही बनवू शकता. तसेच व्हिडिओमध्ये सांगितलेले जे प्रमाण आहे ते जर तुम्ही घेतले तर त्याचे 12 ते 15 लाडू व्यवस्थित बनवू शकतात. तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. हे लाडू 1.5 वर्षाच्या लहान मुलापासून लोकांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. हे लाडू एकदम टेस्टी आणि हेल्दी आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून टाका. धन्यवाद.